नमस्कार. रजनी एकल चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता एक 2-4 दिवसात श्रावण महिना सुरू होणार आहे. तर आपण उपासाचे पदार्थ कसे करायचे हे बघूया म्हटलं. तर ह्या पुढच्या 2-4 एपिसोडमध्ये मी उपासाच्या पदार्थांचे सांगणार आहे. तर आम्ही आज शाबू वडे कसे करायचे, तर ती माझी पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते आता कसे करायचे आपण बघूया. सगळ्यात प्रथम तुम्ही किती माणसासाठी शाबू वडे करायचे आहेत त्या पद्धतीनं शाबू घ्यायचे आहेत. 2 माणसासाठी 1 वाटीभर शाबू भरपूर आहेत आणि ते स्वच्छ निवडून तुम्ही धुवून घ्यायचे आहेत. आणि करायच्या आधी तुम्ही एक 4-5 तास पूर्वी तरी ही प्रक्रिया सुरू करायला पाहिजे. म्हणजे ते शाबू धुवून स्वच्छ पाण्यात पूर्ण 1 तासभर, म्हणजे निदान पाऊण तास तरी ते तुम्ही भिजत घालायला पाहिजे. आणि पाऊण तासानंतर ते पाण्यातून बाहेर काढायचे आहेत, म्हणजे पाणी काढून टाकायचं त्याच्यातलं. आणि मग नंतर ते फक्त पुन्हा हे करायला ठेवायचं आहे. ते 1-3-4 तास तसंच ठेवून जायचं आहे पाणी काढून टाकल्यानंतर. तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरुवातीला करायची आहे. आता हे व्यवस्थित शाबू असे आपले हे करून झालेले आहेत, मोकळे झालेले आहेत छानपैकी. तर ते आपण 3 ते 4 तासासाठी तसेच ठेवून जायचे. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालण्यासाठी बटाटे उकडायला ठेवायचे आहेत. 1-2-3 बटाटे घालायचे, म्हणजे एका वाटीसाठी 1 बटाटा पुरेसा आहे. तर ते 2-3 बटाटे उकडून घ्यायचे, चांगले मऊ असे, एकदमच असे चांगले स्मॅश होतील अशा पद्धतीने चांगले छान उकडून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण हे शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे. म्हणजे एक थोडेसे शेंगदाणे घ्यायचे, भाजून वगैरे घ्यायचे आणि त्याच्यात मिक्सरला मग 1-4-5 मिरच्या आणि शेंगदाणे घालून बारीक करून घ्यायचं मिक्सरला. असं जाडसरच थोडंसं त्याच्यात दाणे थोडेसे राहतील अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे ते. हे असं छानपैकी बारीक झालेले आहेत आपले शेंगदाणे. आता बटाटे चांगले शिजलेले आहेत, ते शिजलेले त्याचे सालं वगैरे काढून घ्यायचे. आणि एका ताटामध्ये आपण ते सालं काढून स्मॅश करून घ्यायचे आहेत. जर एकदम असं बारीक चांगलं स्मॅशरनं नाही करायचं, हाताने केलेलं चांगलं स्मॅशरनं जरा जास्तच हे होतं. त्याच्यापेक्षा हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहेत ते. जरा एकदमच बारीक बारीक करून घ्यायचं, म्हणजे कुठेही जास्त असं हे ठेवायचं नाही आहे, जाड गुटळ्या वगैरे त्याच्या. तर ते चांगल्या पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे आपण. छान असं बारीक करून झाल्यानंतर आपण एका परातीमध्ये ते काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरच मग नंतर शाबू घालून घ्यायचे. आता हे छान आपले शाबू भिजलेले आहेत व्यवस्थित. पाणी पूर्ण काढल्यामुळे ते चिकट राहत नाही, काय नाही, असे मोकळे मोकळे होतात व्यवस्थित. आणि त्याच्यावर मग आपण शेंगदाण्याचं कूट आणि ते मिरचीचं जे केलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट केलेल्या मिरच्या वगैरे घालून ते घालून घ्यायचं. थोडं मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे. निदान 1-1.5 वाटी तरी मीठ पाहिजे, म्हणजे एका वाटीला 1 चमचा असं पद्धतीने मीठ घालून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने ते असं कुस्करून एकजीव करून घ्यायचं सगळं. मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि ते बटाटा शाबू असं व्यवस्थित हे झालं पाहिजे. सगळीकडे मीठ व्यवस्थित लागायला पाहिजे त्यासाठी. आणि बटाटा पण सगळीकडे सगळ्या शाबूला चांगला लागायला पाहिजे अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि छान पद्धतीनं असं हे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे व्यवस्थित. तर आता ह्याचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत छोटे छोटे. आणि छान असं एकसारखं व्यवस्थित दोन्ही हातावर घेऊन ते पारी केल्यासारखं त्याचं व्यवस्थित हे करायचं, दाबून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे शाबू असे सुट्टे पडणार नाहीत. हे आता आपलं मिश्रण व्यवस्थित छान झालेलं आहे. बटाटा आणि हे सगळं चिकट व्यवस्थित झाले, म्हणजे शाबू काय बाजूला होत नाहीत त्याच्यातून. तर अशा पद्धतीने हे सगळे आपण गोळे व्यवस्थित बनवून घ्यायचे आहेत. असे छान चपटे असे दाबून दाबून व्यवस्थित पातळच थोडेसे करायचे, जास्त जाड ठेवायचे नाहीत, कारण आतपर्यंत व्यवस्थित तळायचे असले तर ते व्यवस्थित चपटेच करून घ्यायला पाहिजेत, म्हणजे आतपर्यंत चांगलं तळून कुरकुरीत वडे तयार होतात. तर हे आपण आता तोपर्यंत असे तयार करून ठेवायचे आणि राहिलेलं मिश्रण थोडं बाजूला ठेवायचं. आणि तोपर्यंत आपल्याला चटणी पहिल्यांदा करून घ्यायला पाहिजे, कारण वडे गरम गरमच चांगले लागतात. तर त्याच्यासाठी पहिला आपण ही खोबऱ्याची चटणी करून घ्यायची आहे.
खोबरं, मिरची आणि कोथिंबीर फक्त घालायची आहे, मीठ घालायचं आहे. कारण इतर वेळी आपण लसूण वगैरे घालतो, पण आता काय उपवासाला आपण लसूण खात नाही, त्यामुळे लसूण घालायचं नाही आहे फक्त. आणि मग त्याच्यावर असा तडका मारून घ्यायचा आहे जिरे मिरची फोडणी घालून. आणि मग नंतर आपण तोपर्यंत इकडे कढईत गरम करायला ठेवायची, त्याच्यात तेल घालून घ्यायचं आणि चांगलं तापलं तेल की त्याच्यात वडे ते घालून घ्यायचे आहेत. असं मंद आचेवर तळायला ठेवायचे, म्हणजे ते आतून व्यवस्थितच भाजतात. जास्त पण गॅस मोठा ठेवायचा नाही किंवा बारीक पण ठेवायचा नाही आहे, कारण बारीक ठेवल्यावर पण ते व्यवस्थित काय एवढे हे होणार नाही आहेत कुरकुरीत वगैरे. आणि मग थोड्या वेळाने हे जरा लालसर एका बाजून झाले की ते चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे आपले वडे छानच असे फुगायला लागलेत, कारण शाबू पण व्यवस्थित भिजलेला आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित आहे, त्यामुळे ते चांगले व्हायला लागलेत वडे. तर लालसर असे झाले की ते आपण काढून घ्यायचं आहे. ताटामध्ये एका टिश्यू पेपर घालायचा किंवा नाही टिश्यू पेपर घातला तरी चालते, कारण एवढे काय वडे हे तेलकट होत नाहीत. पण थोडंफार आहे ते पण तेल निघून जाण्यासाठी आपण टिश्यू पेपर घातला तर चालतोय ताटावर. त्याच्यामध्ये हे पूर्ण चांगलं व्यवस्थित गाळून घ्यायचं, आणि म्हणजे व्यवस्थित गाळलं की तेल राहत नाही त्यामध्ये, त्यामुळे ते अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आहे सगळं तेल काढून. तर राहिलेले वडे पण आपण अशा पद्धतीनं तळून घ्यायचे. हे वडे बघा कसे छान असे व्यवस्थित कुरकुरीत वर दिसायला लागलेत आणि फुगल्यात पण चांगले, त्यामुळे हे छानच झालेत. तर आपण राहिलेले वडे पण असे चांगले तळून घ्यायचे आहेत. एका वेळी 4-5 तळून होतात, आणि 4-5 माणसासाठी म्हटलं की असं पटापटा तळून सगळ्यांना एकत्र खायला छान वाटतं. तर हे आपले आता वडे पूर्ण तळून होत आलेले आहेत. थोडंसं लालसर होईपर्यंतच तळायचं, म्हणजे जास्त वेळ ते कुरकुरीत राहतात. जर असं पांढरट असतानाच काढलं तर मऊ मऊ राहतात, त्यामुळे जरा कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचं. टेस्ट पण चांगली येते आणि जास्त वेळ कुरकुरीत पण राहतात ते. तर हे आता आपले संपूर्ण वडे तळून झालेले आहेत. नंतर एका ताटामध्ये आपण ही चटणी, ती जी केली आहे खोबऱ्याची चटणी, ओल्या खोबऱ्याची, दही, गोड दही करायचं. एखाद्या वेळी कोणाकोणाला दही पण आवडतं, गोड दही करायचं. चटणी आणि हे वडे अशा पद्धतीनं खायला घ्यायचे आहेत आणि गरमागरम खायला घ्यायचे आहेत. ते छानच वडे असे छान तयार झालेले आहेत आपले. तर अशा पद्धतीनं शाबू वडे केले तर छानच होतात, टेस्टी होतात. कुणाला आवडेल तसं तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता. तर कधीतरी असा वेगळा पदार्थ रोज साबुदाणा खिचडी वगैरे खाण्यापेक्षा वडे वगैरे छान लागतात. तर तुम्ही पण करून बघा, आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर मी पुन्हा दुसऱ्या व्हिडिओसह भेटेन उपवासाच्या पदार्थासह. तोपर्यंत धन्यवाद.